तर आज बनवणार आहे मी ही बिना खताची आणि बिना मेहनतीची भाजी की तिला कुठलीही मेहनत करावी लागत नाही, तिला आपल्याला पाणी घालायला लागत नाही आणि म्हणजे कुठलाही खत वगैरे वापरण्याची गरज नाही, जी की नैसर्गिक आपल्या म्हणजे नैसर्गिक उपलब्ध होते ती भाजी म्हणजे शेवळांची भाजी. चला तर मग याचीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर बघा इथं मी या शेवळांच्या 2 जुड्या घेतलेल्या आणि या आहेत ना ज्या म्हणजे एकदम मोकाट जागा असते ना, माती झाडं अशी शेताच्या बाजूला अशी ठिकाणी ही शेवळा येतात. आता प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत याची म्हणजे जे काय याचं नाव आहे ना त्याची तो वेगवेगळा असेल, पण आमच्याकडे तरी याला शेवळा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ना ते मला कमेंट करून कळवा. आणि इथं बघा व्यवस्थित सावधानपणे ही साफ करायला लागते. जसे की तुम्ही मी आता दाखवते बघा, जो येलो कलरचा खालचा भाग असतो बघा असा कणीदार, तो कट करून टाकायचा. आणि तो जर बाबा कट नाही केला ना मग तुमच्या घशाची काही खरं नाही घशाचं तुमच्या, कारण इतका खवखवतो ना तो, त्याच्यामुळं असं वाटतं की मग ही भाजी नाहीच खाल्लेली बरी. आणि जर तो फक्त तेवढा भाग काढून ह्याची जर भाजी बनवली ना तर तुम्हाला खूपच आवडेल. मला असे वाटतं की तुम्हाला पण आवडेल. आणि मला लहानपणीपासून ही भाजी आवडते. आणि तसं तर आहे ना मला सर्वच बिना खताच्या ज्या शेवळा मोठ्यांची भाजी पण तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि पावसाळ्यात कुरडू केवळा अशा बऱ्याच भाज्या आहेत. त्याचं जसं तुम्हाला मी म्हणजे जसे त्या भाज्या बनवीन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. या सर्व भाज्यांचा आपल्या शरीराला इतका फायदा असतो ना की काय सांगू तुम्हाला. प्रत्येक भाजीचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. जसे कंटोळी पण तुम्हाला माहिती असतीलच. कंटोळी मोठ्या म्हणजे वेगवेगळ्या भाज्या आणि पालेभाज्या पण वेगवेगळ्या असतात, ज्या की पावसाळ्यातच फक्त आणि वर्षातून एकदाच खायला मिळतात, एकदा दोनदा फक्त. आणि मग तीच मला आता ही पण म्हणजे मी स्वतः जाऊन कुठून आणले नव्हते, आमच्या घरातून पण आणल्या नव्हत्या. या माझ्या बहिणीच्या गावात विकायला येतात. म्हणजे अशी काही आदिवासी माणसं वगैरे ती सारखी फिरतात ना म्हणजे अशी शेतावत वगैरे, मग त्यांना मिळतात, मग ते त्यांच्या गावात विकायला येतात. मग त्यांच्याकडून तिने घेतलेल्या आणि मग मला तिने दिलेल्या. मग त्यांची जिथं माझी भाजी बनवण्याचं काम चालू होतं बघा. सर्व शेवळा व्यवस्थित साफ करून घेतले. जे तुम्हाला मी दाखवलं ना खाली जो शेवटला एकदम पार्ट असतो ना तो कट करून फक्त तितका काढून द्यायचा. आणि ही जी पानं असतात ना या पानांना काय बोलतात आता माझ्या इतक्या लक्षात नाही, पण ही पानं पण त्यांच्यासोबतच विकायला पण ज्या पनवेलमध्ये पण असतात ना काही, म्हणजे कुठेही विकायला असतात त्या. आणि त्या शेवळांच्या सोबत हा पानं पण ती म्हणजे त्या देतात विकत, जोडी एकदाच बांधून देतात ती पूर्ण. आणि त्यातील मग सर्व पानं वगैरे साफ करून ती पण व्यवस्थित बघून घ्यायची. आणि जी शेवळा आहेत ते व्यवस्थित तशा साफ करून घ्यायचा. आणि ही भाजी बनवताना एक व्यवस्थित अशी काळजी घ्यायची, ती म्हणजे अजिबात थंड पाणी टाकायचं नाही त्याच्यात बनवताना. सर्व सकट म्हणजे सुरुवातीला आपण ही भाजी बनवायला सुरुवात करू ना तेव्हाच अगोदरच गरम पाण्याचं पातेलं भरून ठेवायचं. म्हणजे काहीही या भाजीत पाणी टाकायचं झालं तरी पण म्हणजे गरम पाणीच टाकायचं. तर बघा इथं मी आता 2 पातेल्यामध्ये अगोदरच गरम पाणी बनवून ठेवलेलं आणि एका पातेल्यात मी गरम पाणीच घेऊन गरम पाण्यातच ही धुवून घेतली. आणि त्यानंतर परत गरम पाण्यातच टाकायची, आणि म्हणजे थंड पाण्यात टाकायची नाही, गरम पाण्यातच टाकायची आणि उकडायला ठेवायची. 10 मिनटं उकडवून घ्यायची चांगली. ती अशी आपण म्हणजे कशी गवारची भाजी वगैरे काही उकडवतो बघा तशी त्या पद्धतीने ही पण उकडवून घ्यायची थोडीशी. आणि याच्यात आहे ना असा कच्चा आंबा टाकला ना म्हणजे एकदमच छान टेस्ट येते, आंबट अशी तिखट मस्त टेस्ट येते. तुम्ही एकदा करून बघाच. म्हणजे नॉनव्हेजवाली पण म्हणजे नॉनव्हेजवालीसुद्धा आवडीने खातात आणि व्हेजवाली पण. मला तरी खूप आवडते ही भाजी. आणि इकडे बघा अशा पद्धतीने पूर्ण उकडवून घेतली मी. आणि दुसरी भाजी पण मला इथं बनवायची होती. आता तुम्ही मागाशी मी शेवळा साफ करत होती तेव्हा तुम्ही माझ्या मागे बघितले असेल की एक मुलगी होती, ती होती माझ्या बहिणीची मुलगी. आणि तेव्हा ना माझी बहिणीची मुलगी आणि माझ्या आत्याची मुलगी अशा सुट्टीसाठी आलेल्या ना, त्यांचं तर मला काहीच व्हिडिओ शूट करता आलं नाही, पण अशीच आली म्हणून त्या व्हिडिओ तर 2 मुली होत्या. मग त्यांना ही आवडली तर बरी शेवळांची आमटी, म्हणून मग मी एकीकडं भाजी पण बनवायला घेतलेली दुसरी, म्हणजे याच्याशी नाही तर त्याच्याशी तरी जेवतील. पण त्यांना पण आवडलेला ही जी शेवळांची आमटी मी बनवली ना त्यांना पण आवडली. त्यांनी पण एकदम म्हणजे आवडूनच खाल्ली ही भाजी. आणि मस्तच वाटतं, म्हणजे मला तरी लहानपणीपासून आवडतं आणि आमच्या इकडं बनवतातच ही आमटी, त्याच्यामुळे लहान मुलांना पण आवडतेच. आणि फक्त खवखवण्याची भीती असते, ती पण म्हणजे नाही खवखवणार, पण गरम पाण्याचाच वापर करायचा. आणि टोमॅटो किंवा आंबा थोडा जास्त टाकायचा, त्याच्यामुळे मग खवखवणार नाही ही भाजी. एकदा मी आता याची पूर्ण रेसिपी आहे ना मी तुम्हाला यापुढे दाखवतेच, पण तुम्ही पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून ते पूर्ण बघा हा लास्टपर्यंत व्हिडिओ. आणि अशा पद्धतीने करून बघा. अजूनपर्यंत
सुद्धा ही बाजारात शेवळ्या मिळतात आणि आवडेल तुम्हाला पण मला असं वाटतं. आणि इकडे बघा पहिल्यांदा मी ते थंड करी ठेवलेलं जे उकळवलेलं ना शेवळा ते मिक्सरमध्ये थोडी बारीक करायची म्हणजे पेस्ट थोडी अशी भरड अशी पेस्ट करायची त्याची. आणि ते थंड होईपर्यंत मी इथं भाजी बनवायला घेतलेली, मटरची भाजी मी बनवायला घेतलेली इथं. ते पण म्हणजे आणलेले नव्हते आणि भाजीच्या दुकानात मटार पण नव्हते, त्याच्यामुळं मग मी फ्रोझन मटार डेअरीवरूनच घेऊन आलेली, म्हणजे काव्याला सांगितलेलं घेऊन यायला आणि मग मी तेच इथं बनवायला घेतलेली. कारण भिजत पण काय टाकलं नव्हतं मी आणि मटर म्हटलं खातील मुलं आवडीने, तर मग मी तीच इथं भाजी बनवायला घेतलेली. बघा मस्त मटार बटाटा फ्लावर असा भाजी होती. आणि एकीकडं म्हणजे झाली ती पण परतायला घेतलेली मी. आणि त्यानंतर माझे दुसरीकडं मेन टास्क होता, मी शेवळांची भाजी आमटी आहे नाही यंदाच्या वर्षात तरी पहिल्यांदाच बनवणार होते. आणि दरवर्षी तशी मी बनवते, पण तरी पण आहे ना जरी दरवर्षी बनवत असलो ना तरी पण कोणतीही जी नवीन भाजी असेल ना ती मला म्हणजे माझ्या आईला किंवा माझ्या सासूबाईंना सगळ्यांना विचारूनच बनवायला लागते. कारण आपण जरी दरवर्षी बनवत असलो ना तरी पण इतकी काही लक्षात राहत नाही, लक्षात जरी राहिलं ना तरी पण विचारल्याशिवाय का आपला होत नाही. मग माझं इकडं सारखं आईला पण फोन करून विचारणं चालू होतं की मग आई तुम्ही कशी बनवली, म्हणजे काय काय टाकलं, जरी माहीत असलं तरी पण. कारण म्हणजे सांगू का प्रत्येक फेरीला विचारून प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतं मोठ्या माणसांकडून मला किंवा लहान मुलांपासून सुद्धा आता बरंच काही शिकण्यासारखं आहे. आहेत काही अनुभव. असं तर बघा इथं भाजी मी बनवायला घेतली, भाजी म्हणजे झालेली फोडणी वगैरे दिलेली मी भाजीला आणि शिजत ठेवलेली. आणि इकडं मसाल्याच्या डब्यातले मसाले संपलेले, मग तेच माझं इथं काढणं चालू होतं. बघा म्हणजे दररोजच्या वापरातले मसाल्यांचा डबा आहे ना त्याच्यात हळद वगैरे नव्हती संपलेली. मग जो मी ना एकदाच म्हणजे वर्षाचा एकदाच हळद मसाले गरम मसाले सामान भरून ठेवते ना, त्याच्यामुळे आहे ना जो तुम्हाला चौकोनी डबा दिसतोय बघा त्याच्यात फक्त मी एक पुडी काढून ठेवते. मसाल्याची एक पुडी, गरम मसाल्याची एक पुडी, हळदीची एक पुडी, असं म्हणजे जिरं मोहरी सर्व एक पुडी मी त्याच्यात काढून ठेवते. बाकीचं सर्व किचनमध्ये जे वर सज्जे असतात ना त्याच्यामध्ये ठेवून देते, म्हणजे कसं सारखं खोलणं होत नाही. मग जे लागेल ना 8 दिवसातून म्हणा 4-5 दिवसातून म्हणा ते मी या चौकोनी डब्यातून घेत असते. म्हणजे सगळ्यांची तीच पद्धत असेल माझ्या मते. तर तेच माझं इथं काढणं चालू होतं. आणि त्यानंतर बघा इथं ही शेवळा जी उकडवून ठेवलेली ना मी तर ती पाण्यातून काढून तो पाणी फेकून नाही द्यायचा, पाणी तसंच ठेवायचा आणि त्याच्या म्हणजे ही थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. बघा म्हणजे एकदम पण बारीक पेस्ट नाही करायची, फक्त 2 ते 3 सेकंद चालू करायचा आणि लगेचच म्हणजे काढून घ्यायचा. आणि इकडे बघा जो पाणी होता ना त्याचीच आपल्याला आमटी बनवायची होती आणि दुसरा भांडा माखवायला नको म्हणून मग मी त्याच पातेल्यामध्ये काढून घेतलेली ही जी पेस्ट बनवलेली ना मी ती. कारण म्हणजे मिक्सच करायचं होतं, तसं पण आपल्याला फोडणी त्याची द्यायचीच आहे. आणि एकदम म्हणजे नॉनव्हेजसारखी जशी मटणाची चव असते ना तशी या आमटीला लागते. बघाच तुम्ही एकदा बनवून, तुम्ही म्हणजे मला कमेंट करून बोलाल पण की खरंच मस्त म्हणजे आमटी लागते ही. आणि भाजी पण मस्त, भाजी एकदम सुकी भाजी पण बनवतात त्याची, पण मी तरी कधी अजून भाजी याची बनवली नाही. आमच्या इकडे तरी जास्त करून याची आमटीच बनवतात भातासोबत आणि एकच नंबर टेस्ट असते. मी तरी ही बनवली ना, आता मला जो अधिक महिना आता सध्या चालू आहे ना, मी या अधिक महिन्यात कितीच वेळा या शेवळ्यांची भाजी आमटी बनवून खाल्ली असेल. आणि आवडतं मला म्हणजे असं काही नवीन आपल्या ज्या रानटी भाज्या असतात ना त्या खायला मेन म्हणजे मला आवडतात. आणि घरात इतरांना जर नसतील आवडत ना तर आता तसं तर मला आणि माझ्या सासूबाईंना दोघींना हा अधिक महिना आहे म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही. मग आमचं मस्त चाललं आहे दोघींचं, म्हणजे ज्या आम्हाला भाज्या आवडतात ना त्या आम्ही करून खातो. आणि इकडे बघा आता सुरुवातीपासून मी तुम्हाला याची पूर्ण रेसिपी सांगते. बघा मस्त तेल गरम करून घेतलं, खडे मसाले म्हणजे खडे मसाले टाकायचे त्याच्यामुळे एकदम मस्त चव येते. खडे मसाले तेलावर टाकून घेतले, कढीपत्ता आणि त्यानंतर हिंग टाकून मस्त असं ते तडतडू दिलं. आणि त्यानंतर जो आपण कांदा टोमॅटो सर्व म्हणजे भाजीसाठी आणि या आमटीसाठी लागणार आहे मी अगोदरच कट करून घेतलेलं. मस्त कांदा कट करून घेतला, तो पण त्याच्यात टाकून परतवून घेतला मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत. आणि त्यानंतर लसूण आणि आलं तो पण मस्त असं ठिसून घेतलेला आणि टोमॅटो ते पण त्याच्यात टाकून मस्त असं परतवून घेतलं. एकीकडं लाल होते कांदा तोपर्यंत आपला दुसरा काही टाईमपास नको म्हणून इकडं मसाला काढण्याचं काम चालू होतं. एका वाटीमध्येच मी एकत्र सर्व काढून घेते, हळद गरम मसाला आणि मसाला, म्हणजे तोपर्यंत आपला तो वेळ पण वाचतो आणि काम पण होऊन जातं. तोपर्यंत तरी काय करणार होते गॅसवर उभी राहून. मग मी अशा पद्धतीने मसालेच काढून घेत असते, म्हणजे ती आता सवयच झाली इथं बघा. आणि एकीकडे माझी भाजी पण होत होती, तिकडं पण माझं एकीकडे लक्ष देणं चालू होतं. आणि तसं तर आहे ना ही भाजी आता मुलांनी तर आहे ना, माझ्या बहिणीच्या मुलींनी आणि आत्याच्या मुलींनी
दोघींना पण ही आमटीच आवडली. भाजी जास्त करून संपलीच नव्हती, भाजी तशीच राहिलेली. मग मी ती संध्याकाळी जेवणामध्ये घेतलेली. पापड, शेवळ्यांची आमटी आणि आंबे आणि भात, मस्तच मेनू. तर आणि लोणचा, आंबे असतील तर लोणचा, लोणचा असेल तर, नसेल तर आंबा, असं काहीसा मेनू असतो. तर बघा इथं मस्त सर्व कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं सर्व मस्त तेलावर परतवून घेतलं मी. आणि त्यानंतर जे मसाले आपले होते ना ते त्याचे टाकायचे होते, पण थोडा अजून टोमॅटो मी मागून टाकलेला ना, तो अजून फ्राय करून घ्यायचा होता. तोपर्यंत बघा माझं काय चालू होतं. कशासाठी तरी मी वेलची निवडलेली आणि त्याची सालं मी तशीच गॅसवर ठेवून दिलेली. ती तोपर्यंत मी चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकून घेतली. म्हणजे असं काहीसा थोडे 4-5 सेकंद काय असतात ना किचनमध्ये असल्यावर आपला मल्टीटास्किंग हा महिलांचा चालूच असतो. त्यानंतर बघा इथं मी जे मसाले काढून ठेवलेले ते पण त्याच्यात टाकून मस्त असा परतवून घेतला. थोडासा एकदम कमी गॅसवरच मसाले परतवून घ्यायचे, जेणेकरून मग ते असे जास्त करपत नाही मसाले. आणि त्यानंतर एक सुका खोबरा टाकून घ्यायचा. सुका खोबरा म्हणजे खोबऱ्याची वाटी भाजून मिक्सरमध्ये बारीक करून मी एकत्रच ठेवत असते, म्हणजे 2-3 दिवसांसाठी तरी. आणि तो त्याच्यात टाकून मस्त असा परतवून घेतला पहिल्यांदा. आणि त्यानंतर जी पेस्ट बनवून ठेवलेली आणि जे उकळवलेलं पाणी होतं ना मिक्स करून ठेवलेलं, ते पण त्याच्यात टाकून घेतलं. बघा एकदम जाड अशी होते. पण आणि जरी तुम्हाला थोडी पातळ बनवायची असेल ना, गरम पाण्याशिवाय याच्यात अजिबातच थंड पाण्याचा वापर करायचा नाही. कितीच वेळा सांगेन मी, गरम पाण्याचाच वापर करायचा, अजिबात नाही थंड पाण्याचा. टोमॅटो जरी धुवून घ्यायचं असेल ना तुम्हाला, तरी पण गरम पाण्याने धुवून घ्यायचा, अजिबात थंड पाण्याचा वापर करायचाच नाही. आणि एक कच्चा आंबा, म्हणजे कच्च्या आंब्याची, कच्च्या कैरीच्या फोडी 4-5, आणि त्या पण आहे ना तशा फोडी जरी कट करून टाकल्या ना तरी पण एकदम टेस्ट भारी येते. आणि तशा पण खायला आपल्याला आंब्याच्या फोडी, ज्या कच्च्या कैरीच्या फोडी आहेत ना, त्या पण त्या आमटीमधल्या खायला मस्तच वाटतात. आणि इकडे बघा इथं उकळी येत होती तोपर्यंत मग मी इथं आंबा पण कट करून घेतला आणि चवीनुसार मीठ. आणि ही जी कैरी कट केलेली ना ती, आता बोलता बोलता थोडी गडबड होते. आमच्याकडे कच्चा असो नाही तर पिकलेला असो, पण आंबाच बोलतात. पण काहींना नाही समजणार म्हणून मी मध्ये मध्ये कैरी बोलते, असो. तर बघा इथं चवीप्रमाणे मीठ आणि ही जी कैरी कट केलेली ना ती टाकून मस्त असं शिजवूनच घेतलं. आता काय याचं टाकायचं नव्हतं, फक्त लास्ट फिनिशिंगसाठी, म्हणजे कोथिंबिरी फिनिशिंग आणि चव येण्यासाठी चांगली कोथिंबीर फक्त टाकायची बाकी होती. आणि आता माझं इथं म्हणजे झालेलं भात वगैरे मी अगोदरच बनवून घेतलेला. आणि असं तर आहे ना, ही आमटी व्हायला पण इतका काय वेळ लागत नाही. तशी पण आपण अगोदर उकळवूनच घेतलेल्या असतात. फक्त 10 ते 15 मिनटं ही मस्त अशी शिजवून घ्यायची. आणि कोथिंबीर वगैरे टाकून मस्त अशी इथं बघा एकीकडे माझी भाजी पण तयार आहे आणि एकीकडे ही आमटी पण तयार आहे. असं म्हणजे एकदमच मस्त असं दुपारचं जेवण आमचं होतं, माझ्या तरी आवडीचं. आता मला असं झालेलं की कधी ही आमटी होती आणि मी जेवायला घेते, कारण यंदाच्या वर्षातली ही पहिल्यांदाच मी आमटी बनवणार होते. आणि एकीकडे माझं शेवया तळण्याचं काम चालू होतं. शेवया, पापड किंवा म्हणजे असं मस्तच म्हणजे पूर्ण जेवण झाल्यासारखं वाटतं. आणि हे जे दुपारचं जेवण जर मी जेवलेली ना जेव्हा, मस्तच भरपेट. आणि इतकी जी काही सुस्ती आलेली ना जेवल्यानंतर, मी तरी बाबा मस्त झोप काढून घेतलेली. असो, तर बघा तो विषय दूरचा आहे. इथं माझं आता मस्त शेवया तळून घ्यायच्या होत्या. सर्व मुलं वगैरे पण होती ना, माझी 2 मुलं, बहिणीची मुलगी, आत्याची मुलगी, आमच्या आई बाबा म्हणजे सासू सासरे, मी, काव्याचे पप्पा, असे आम्ही सगळे होतो. मस्त सर्वांनी जेवण करून घेतलेलं. आणि मस्तच म्हणजे तुम्हाला मी यापुढे म्हणजे पूर्ण जेवणाची ती थाली आहे ना, ताट ते दाखवतेच. एकदम म्हणजे सुख आहे माझ्यासाठी. शेवळ्यांची आमटी, मोठ्यांची भाजी. आता मोठ्यांची तशी तर आहे ना, मला जास्त करून चटणीची भाजी पण आवडते, किंवा बिरड्यामध्ये कशामध्येही टाका तुम्ही, मोठ्या अशा कट करून त्याच्यातल्या बिया काढून मस्तच लागतात. असो, तर बघा इथं माझी आमटी पण रेडी आहे, शेवया पण तळून झालेत. आता फक्त राहिले ते जेवणामधलं आंबे कट करायचं काम. ते पण लगेचच आंबे म्हणजे कट करून घेतले. लहान मुलांना काव्य आणि जियांश तर आहे ना, आता सध्या आंब्यावर इतका जोर आहे ना, जेवण नाही दिलं तरी चालेल, पण पहिल्यांदा आंबा पाहिजेच. आणि इकडे बघा अगोदर तर मी 2च आंबे घेऊन आलेली आहे. आणि काव्या बोलत होते की मला तरी बाबा, मला जितकं मी घेईन ना तेवढ्या मला फोडी पाहिजेत आंब्याच्या. मग परत जाऊन 2 आंबे घेऊन आले आणि 4ही आंबे कट करून घेतले आणि मस्त जेवायला घेतलेलं. बघा आता हे आहे असं आपलं दुपारचं जेवण. मस्त की मटरची भाजी, शेवळांची आमटी, भात, आंबा, शेवया, आणि आम्ही सर्वजण असे मस्त जेवायला बसलेलो. बघा तर त्या तिघी तर म्हणजे काव्या, भूमी आणि दुसरी काव्या, म्हणजे तिघीजणी टीव्हीकडे तोंड करून मस्त जेवत होत्या. आणि इकडे आम्ही. असो, चला तर मग तुम्हाला कसं वाटलं माझं आजचं दुपारचं जेवण आणि शेवळ्यांची आमटी, मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.